इंडियन नेव्ही MR/SSR भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन नेव्ही MR आणि SSR ची भरती निघाली आणि त्याचबरोबर आणखीन सुद्धा एक पद आहे MR MED चं पद आहे। तर हे काही पद या ठिकाणी निघाले आणि शिक्षण यामध्ये 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे आणि 6 एप्रिल 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। इंडियन नेव्ही MR/SSR चा तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 6 एप्रिल 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। इंडियन नेव्ही MR/SSR भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही MR/SSR या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही MR/SSR भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा इंडियन नेव्ही MR/SSR ची ही भरती चालू आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर शैक्षणिक पात्रता काय लागते, कोणकोणत्या पदासाठी वयोमर्यादा काय ते तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद आहे तर ते या ठिकाणी पहिलं जे पद आहे इंडियन नेव्हीमध्ये तर ते आहे SSR चं। ठीक आहे, इंडियन नेव्हीचं SSR चं पद आहे। यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे तर 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे, मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे, किंवा मग 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा आपला असला पाहिजे, तरच आपल्याला फॉर्म भरता येते। एवढं यामध्ये वयोमर्यादा आहे, एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे इंडियन नेव्हीचं MR चं पद आहे। तर MR पदामध्ये फक्त 50 गुणांसह म्हणजे 50% तुम्हाला 10वी मध्ये असेल तर आपल्याला यामध्ये इंडियन नेव्ही MR या पदामध्ये फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना MR पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, कोणतं यामध्ये सर्टिफिकेट लागणार नाही, कोणतं यामध्ये डिप्लोमा वगैरे लागणार नाही, तुम्ही फक्त 10वी पास आहे तर आपल्याला MR या पदामध्ये फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तिसरं जे पद आहे तर ते आहे MR MED चं पद आहे। हे वेगळं पद आहे, यामध्ये 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण मागितला आहे, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय यामध्ये मागितला आहे। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर उंची यामध्ये 157 सेंटीमीटर उंची यामध्ये लागणार आहे, फक्त एक लक्षात ठेवा। ठीक आहे, 157 सेंटीमीटर यामध्ये उंची यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारतीय नोकरीचं ठिकाण आहे। त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 6 एप्रिल 2026 आहे। आणि परीक्षा जी आपली असणार आहे तर ते मे महिन्यामध्ये पहिली परीक्षा असणार आहे आणि दुसरी जी परीक्षा असणार आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर 2026 मध्ये असणार आहे। तर ह्या काही महिन्यात आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे। तर ह्या काही पेपराच्या या ठिकाणी तारखा आहे। तर यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ग्राउंडला जर आपण यामध्ये इव्हेंट पाहिलं तर यामध्ये जी उंची लागणार आहे मी तुम्हाला उंची सांगितलं। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंग आहे 6.5 मिनिटामध्ये। तुम्ही जर 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटामध्ये रनिंग मारली तर आपण ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। आणि जर समजा 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम लागला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांना पण 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटामध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 8 मिनिटापेक्षा जर जास्त गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। एवढं काही यामध्ये ग्राउंड आहे। दुसरा जो इव्हेंट आहे आपल्याला यामध्ये पुरुष उमेदवारांना 20 आपल्याला यामध्ये उठक बैठक मारावं लागणार आहे। उठक बैठक एकदम इजी आहे, कोणी या ठिकाणी मारून देते। 20 आपल्याला उठक बैठक मारायची आहे। आणि त्याचबरोबर पुशअप आपल्याला 12 मारायचे आहे। 12 पुरुष उमेदवारांना 12 पुलअप्स या ठिकाणी मारावं लागणार आहे। तर एवढं काही 3 इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांना। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर उठक बैठक महिला उमेदवारांना 15 मारावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांना बेंट टेक्निक जे आहे हे 10 या ठिकाणी मारावं लागणार आहे, अशा प्रकारे। आणि आपलं जर इंडियन नेव्ही MR आणि SSR या पदामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, स्टार्टिंगचा जो पगार आहे हा कमी भेटणार आहे, त्यानंतर 30,000 रुपये महिना भेटणार आहे। समोर तुम्हाला सांगणार आहे पगार यामध्ये किती भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपला पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे। तर पेपरचा जो अभ्यासक्रम असणार आहे तर जे SSR चं जे पद आहे SSR पदामध्ये जे आपला पेपर असणार आहे तर इंग्रजी ग्रामरचे
गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर जीकेचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर टोटल 100 प्रश्न या ठिकाणी पेपरला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे आपला पेपर आहे. आणि त्याचबरोबर जे SSR ह्या जो अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितला हा SSR पदाचा अभ्यासक्रम आहे. तर SSR पदामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, विज्ञानचे 25, गणिताचे 25 आणि जीकेचे 25 अशा प्रकारे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि पेपरसाठी दीड घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी तो टाईम भेटणार आहे आपल्याला. तर जवळपास एखाद्या घंट्याचा टाईम पेपरसाठी भेटणार आहे. त्यानंतर जे MRचं पद आहे, MR पदामध्ये जर आपण अभ्यासक्रम पाहिलं तर MR पदामध्ये गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे प्रश्न, त्याचबरोबर जीकेचे प्रश्न आणि विज्ञानचे प्रश्न हे मिळून मिसळून या ठिकाणी 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरसाठी 30 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया. आता वयोमर्यादा जर आपण विचार केला इंडियन नेव्ही MR SSR या भरतीमध्ये वयोमर्यादा यामध्ये किती ठेवण्यात आलेली आहे आणि फीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा यामध्ये जे अग्निवीरचं SSRचं पद आहे, SSR MRचं, तर SSRचं जे पद आहे यामध्ये तो आपला जन्म असला पाहिजे 1 डिसेंबर 2004 ते 31 मे 2008च्या दरम्यान आपला या ठिकाणी जन्म असेल तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. त्यानंतर SSRचं पद आहे, SSR पदामध्ये जे यामध्ये जन्म आपला असला पाहिजे 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009च्या दरम्यान आपला जन्म असला पाहिजे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. एवढं वयोमर्यादा आहे. त्यानंतर MRचं पद आहे, MRमध्ये जे आहे 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009च्या दरम्यान आपला जन्म असला पाहिजे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे. आता फीचा जर आपण विचार केला यामध्ये फी किती आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे झाले SC OBC WS NTVG ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असू द्या तर यामध्ये जी फी ठेवण्यात आली आहे 550 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. आता यामध्ये आपण पगारचा जर विचार केला तर ही जी भरती आहे अग्निवीरच्या अंडर ही भरती या ठिकाणी आली आहे. म्हणजे अग्निवीर अंतर्गत ही भरती आली आहे. पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे, महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे. इन हँड हातामध्ये जो पगार भेटणार आहे 21,000 रुपये भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी तो पगार भेटणार आहे 33,000 रुपये महिना भेटणार आहे. इन हँड 23,100 भेटणार आहे. 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी तो पगार भेटणार आहे 36,500 रुपये महिना भेटणार आहे. आणि इन हँड 25,550 रुपये आपल्याला भेटणार आहे. 10,000 रुपये आपले 10,950 आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी तो पगार भेटणार आहे, महिन्याला 40,000 रुपये भेटणार आहे. इन हँड 28,000 रुपये भेटणार आहे आणि महिन्याला 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. म्हणजे टोटल पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याचे 30% आपल्याला या ठिकाणी रिटर्न भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर आपल्याला व्याजासहित आपल्याला पैसे भेटणार आहे. म्हणजे तुमचे जेव्हा 5 लाख तिथं जमा होणार आहे तर 5 लाखाचा व्याज आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे, 5 लाखाचे 10 लाख या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे. या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इंडियन नेव्ही MR SSR या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व काही माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. इंडियन नेव्ही MR SSRची ही भरती या ठिकाणी चालू आहे. बघू शकता ऑनलाईन फॉर्म भरणे चालूच आहे. फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर आपल्याला 4 एप्रिल हे शेवटची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 4 एप्रिल हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ज्यांनी सुद्धा इंडियन नेव्ही MR SSR या भरतीमध्ये फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. 10वी पासवर सुद्धा आपल्याला भरता येते. त्यानंतर ग्राउंड इव्हेंट बघू शकता तुम्ही, ग्राउंड इव्हेंट यामध्ये कशा प्रकारे असणार आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे. बघू शकता हे काही इव्हेंट असणार आहे. 1600 मीटर रनिंग झालं, उठक बैठक झालं, पुशअप झालं, ठीक आहे, बेंटनी झाला महिला उमेदवारांना, ठीक आहे, हे काही इव्हेंट यामध्ये आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक्झामसुद्धा आपल्या या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी एक्झाम सिलेबस दिला आहे तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे.